नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी. दिनांक 16 मे. आज राज्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. त्यापैकी नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली येथे वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, मुंबई विभागाच्या पूर्व भागातील उपनगरात, तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग, सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच कोल्हापूर, बेळगाव तसेच गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या जिल्ह्याच्या भागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नाशिक, पुणे, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांच्या पावसासंबंधी दिलेला भाग सोडून या जिल्ह्याच्या इतर भागात काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच कोकण घाटमाथ्यावर पावसाची शक्यता राहील. तसेच गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग, तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर तसेच संभाजीनगरचा पश्चिम भाग, तसेच बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या जिल्ह्याच्या भागात एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच बार्शी तालुक्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच आज कर्नाटक राज्याच्या दक्षिण पश्चिम भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच केरळ राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आज विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. तसेच खानदेश, मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील. साधारण तापमान 40 ते 42 अंशादरम्यान राहील. तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात साधारण तापमान 33 ते 35 अंशादरम्यान राहील. कोकणात उष्ण व दमट हवामान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 37 ते 40 अंशादरम्यान राहील. तसेच मित्रांनो, पुढील महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत असून या हंगामात पावसाचे असमान वितरण होण्याची शक्यता असल्यामुळे जोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये पावसामुळे साधारण 7 ते 8 इंच ओल होत नाही व पुढे एखादे पाणी देण्याची सोय झाल्यानंतरच पेरणी करावी असे मला वैयक्तिक वाटत आहे. सदर ही माहिती हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीसाठी दिली आहे. शेवटी पेरणीचा निर्णय आपण आपल्या स्थानिक पातळीवर स्वतः घ्यायचा आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.